नमस्कार, मी सुरेश सदाशिव पाटील, शिवसेना उपमहानगरप्रमुख. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम नाशिककरांना तसेच प्रभाग क्रमांक 29 मधील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत नाशिक शहर आणि जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंडे, सहायुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत शहरातील 5 अन्न आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. मनीमार्ग, तौलीफाटा, पेठरोड, पंचवटी या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड व संकेत बेलवामे यांनी कारवाई करत सोनपापडी, गुलाबजामुन व मिल्क बर्फीसह 1,91,100 रुपये किमतीचा 1,236.9 किलो अन्नसाठा जप्त केला. अभिषेक बेकरी अँड स्वीट्स, अंबड लिंक रोड येथे अधिकारी अमित रासकर व वैभव गर्दे यांनी तर सायली रेस्टॉरंट अँड बार, सातपूर या ठिकाणी गोपाल कासार यांनी तपासणी केली. तसेच हॉटेल छोटे मियाँ कॉलेज रोड या ठिकाणी ऋतुजा नवले व अक्षय खेडकर तर मोहनलाल नमकीन द्वारका या ठिकाणी गोविंद गायकवाड यांनी कारवाई केली. दरम्यान चांदवड येथील सरकारमान्य ताडी विक्री केंद्रावर अधिकारी अक्षय गाडेकर यांनी कारवाई करून अस्वच्छ आणि भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून 78 लिटर 3,120 रुपये किमतीची ताडी जप्त करून नष्ट केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक.